पंतप्रधान मोदींचा वारस महाराष्ट्रामधून असेल आणि तो संघ ठरवेल, खासदार संजय राऊतांचं भाकीत. तर 2029 मध्ये पंतप्रधान म्हणून मोदींकडेच पाहतोय, देवेंद्र फडणवीसांचं भाष्य. राज ठाकरेंच्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार करू, पाठिंब्याच्या वक्तव्यावरती फडणवीसांचं उत्तर. तर राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना चांगल्या कामाची यादी द्यावी, राऊतांचा खोचक टोला. औरंगजेबाच्या कबरीचा विषय अनावश्यक, त्याचा मृत्यू इथेच झाल्यामुळेच कबर बनली. कबरीवरून आक्रमक झालेल्या भाजप नेत्यांना संघाच्या भैयाजी जोशींचा सल्ला. कॉमेडियन कुणाल कामराच्या उपस्थितीविषयी साशंकता. कुणाल कामराचा पोलिसांसोबत कसलाही संपर्क नाही. कामरा आज दिवसभरामध्ये हजर झाला नाही तर तिसरं समन्स जारी करण्याची शक्यता. बीडच्या अर्धमसल्यातील मशिदीमध्ये केलेल्या स्फोटाची एटीएस करणार चौकशी. अटकेमध्ये दोघांचा ताबा सुद्धा एटीएस घेण्याची शक्यता. गावातील परिस्थिती नियंत्रणात. नोटबंदीच्या 8 वर्षांनंतरही डीसीसी बँकेकडे 101 कोटींच्या जुन्या नोटा पडून. नोटा बदलून देण्यासाठी रिझर्व्ह बँकेचा नकार. पुणे डीसीसीकडे 22 तर सर्वाधिक 25 कोटी कोल्हापूर डीसीसीकडे पडून. गुढीपाडव्याच्या कलश यात्रेदरम्यान मालाड पूर्वेला 2 गटांमध्ये तणाव. पठाणवाडी परिसरामध्ये 2 युवकांना मारहाण. कारवाईसाठी बजरंग दल आक्रमक. देशभरात आज रमजान ईदचा उत्साह. नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधवांची गर्दी. राज्यभरात ठिकठिकाणी सामूहिक नमाज पठण. रमजान ईदच्या नमाजामध्ये वक्फ दुरुस्ती विधेयकाचे पडसाद. अहिल्यानगरमध्ये वक्फ दुरुस्तीच्या विरोधात फलक तर मालेगाव आणि अकोल्यामध्ये मुस्लिम बांधवांचं काळ्या फिती लावून नमाज पठण. आणि श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिन सोहळ्याच्या निमित्तानं अक्कलकोट भक्तांनी गजबजलं. स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधून भाविकांची मोठी गर्दी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.